श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जानेवारी 2024 रोजी येत आहे वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग आणि याच दिवशी अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. म्हणजेच या दिवशी पौष पौर्णिमा देखील येत आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर लक्ष्मी माता तसेच भगवान श्री हरिविष्णूंच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. मग आपण कोणतीही पौर्णिमा असेल तर काही ना काही सेवा उपाय करतच असतो. त्याचबरोबर आपण गुरुपुष्यामृत योगावर देखील अनेक उपाय अनेक सेवा करत असतो. परंतु हा अत्यंत दुर्मिळ योग येत असल्यामुळं आपण या दिवशी जर काही उपाय सेवा केले तर नक्कीच लक्ष्मी मातेचा तसेच भगवान श्री हरिविष्णूंचा कृपाआशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे. आणि यासाठीच आपल्याला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. परंतु हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि हा उपाय केल्यानं आपल्यावरची सर्व संकट, अडचणी, विघ्न दूर होऊन आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. लक्ष्मी मातेचा, भगवान श्री हरिविष्णूंचा कृपाआशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये जी काही विघ्न असतील, अडचणी असेल, दुःख असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आता आपण जो उपाय पाहणार आहोत, जी सेवा पाहणार आहोत तर ती म्हणजेच मी तुम्हाला 5 लवंगा एका ठिकाणी ठेवायला सांगणार आहे. तर ती कोणत्या ठिकाणी आपल्याला या 5 लवंगा ठेवायच्या आहेत जेणेकरून लक्ष्मी माता आणि भगवान श्री हरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतील. आता हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येकाचीच इच्छा असते आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत, आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी, घराची भरभराट व्हावी आणि यासाठी तो मेहनत देखील तितकीच करत असतो, अनेक उपाय करत असतो, अनेक सेवा करत असतो. परंतु अशाच उपाय, असे सेवा जर अशा काही आपण विशेष दिवशी जर केल्या तर आपल्याला याचं निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला या गुरुपुष्यामृत योग पौष पौर्णिमा ज्या दिवशी येत आहे म्हणजेच 25 जानेवारी 2024 रोजी आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत. आता हा उपाय कसा करायचा आहे तर ते जाणून घेऊया. तर या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी दानधर्म करणे आणि गंगा स्नान करणं याला विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही या दिवशी जर दानधर्म आणि गंगा स्नान जर केलं, स्नान आणि दान, तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. त्याचबरोबर तुमच्या केलेल्या या सेवेला अनेक पटीनं अधिक फळ प्राप्त होतं असं देखील म्हटलं जातं. त्यामुळं आपल्याला हा जो उपाय जो व्यक्ती घरातील करणार आहे तर त्या व्यक्तीनं सकाळी अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून त्याचबरोबर चिमूटभर हळद या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि स्नान करायचं आहे. घरातील इतर व्यक्तीने, सर्व व्यक्तीने केली तरी देखील चालेल. परंतु या सर्वांना शक्य जर झालं नाही तरी देखील घरातील जो व्यक्ती हा जो उपाय करणार आहे तर त्या व्यक्तीनं गंगाजल आणि हळद मिसळून स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. भगवान श्री हरिविष्णूंना पिवळ्या रंगाची फळे, फुले, मिठाई, पिवळ्या रंगाच्या अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि अशा प्रकारे त्यांची विधिवत पूजा करायची आहे. जर तुम्ही चौरंगावरती पूजा मांडणी करत असाल तर भगवान श्री हरिविष्णूंच्या बाजूला आपल्या लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे. मूर्ती किंवा प्रतिमा ठेवून त्यांची पूजा करायची आहे. देवघरात जरी तुम्ही यांची पूजा करत असाल तरी देखील भगवान श्री हरिविष्णूंच्या बाजूलाच आपल्याला माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा फोटो ठेवून त्यांची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला आपल्याला लाल रंगाची फुलं, लाल रंगाची फळं किंवा लाल रंगाची मिठाई आपल्याला या माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई तर अर्पणच करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला त्यांना एक गुळाचा खडा आणि चण्याची डाळ, मुठभर चण्याची डाळ यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि अशा प्रकारे विधिवत या देवांची आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर मी 5 लवंगा सांगितलेल्या आहेत. तर अशा अखंड, कुठेही तुटलेली, फुटलेली, खराब झालेली, किडलेली लवंग घ्यायचे नाही. अशा आपल्याला 5 लवंगा घ्यायची
च्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. या वाटीमध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर आपल्याला कुंकू टाकायचं आहे आणि हे थोडं ओलं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ज्या 5 लवंगा घेतलेल्या आहेत, तर या 5 लवंगा आपल्याला या कुंकवामध्ये बुडवायच्या आहेत. आता या कशा बुडवायच्या आहेत, तर जे फुलाची जी बाजू आहे लवंगाची, तर ती फुलाची बाजू बुडेल एवढीच, त्या म्हणजेच फुलाला जेवढं हळदी कुंकू लागेल एवढ्याच प्रकारे आपल्याला हे त्या कुंकवामध्ये हळद कुंकवामध्ये लावायचं आहे. त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत, अखंड तांदूळ अक्षदा, आणि त्याच्यावरती ही एक एक लवंग अशा प्रकारे आपल्याला हळदी कुंकवामध्ये बुडवून फक्त फुलाला लागेल एवढंच हळदी कुंकू लावायचं. हे पूर्ण लवंग हळदी कुंकवामध्ये आपल्याला मिसळायचे नाही. आणि या ज्या आपण देवघरामध्ये अक्षदाची प्लेट ठेवायची आहे आणि या प्लेटमध्ये आपल्याला या ज्या 5 लवंग आहेत, तर या 5 लवंगा ठेवायच्या आहेत हळदी कुंकू लावून. आणि त्यानंतर जे उरलेले जे हळदी कुंकू आहे, तर त्यानं तुम्ही तुमच्या तुळशीवरती स्वस्तिक काढू शकता किंवा तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, तर त्या हळदी कुंकवाने तुम्ही तुमच्या मुख्य द्वारावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, जे आपण ओलं केलेलं आहे. तर त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. आता ही करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः या महामंत्राचा जप करत करत आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होऊ दे, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे, मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या घरासाठी, घराच्या भरभराटीसाठी हे सेवा करत आहे, हा उपाय करत आहे, असं बोलत आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला या लवंगा या तांदळावरती, म्हणजे तांदळाचं आसन करायचं आहे अक्षतांचं, आणि त्याच्यावरती या ठेवून द्यायच्या आहेत. आणि पुन्हा या लवंगाची आपल्याला पूजा करायची आहे. याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत आणि विधिवत आपल्याला या लवंगांची देखील पूजा करायची आहे. त्यानंतर हे दिवसभर आपल्याला अशाच ठेवून द्यायचे आहेत आपल्या माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांच्या समोर. त्यानंतर दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचं, भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे. जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही या दिवशी उपवास केला तरी देखील चालेल. फलाहार करून हा उपवास करायचा आहे. आणि त्यानंतर या दिवशी कोणाशीही वाईट बोलायचं नाही, कोणाशी भांडण करायचं नाही. आणि जर शक्य असेल तुम्हाला तर तुमच्या कुवतीनुसार तुम्ही या दिवशी दानधर्म अवश्य करायचा आहे. दानधर्माला या दिवशी विशेष महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही या दिवशी दानधर्म केला तर अतिशय उत्तम. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी, आपल्यावरची सर्व दुःख, दारिद्र्य, विघ्न दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला, भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे आपला दिवस झाल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला, दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला आपल्या तुळशीजवळती देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला 2 लवंगा टाकायच्या आहेत. जर शक्य असेल तर तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, तर तिथं देखील आपल्याला 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्याच्यामध्ये देखील आपल्याला अशाच 2 लवंगा टाकायच्या आहेत. भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. हा जो उपाय करत आहोत, तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करावी, यासाठी हा उपाय करत आहोत. आणि ज्या तुळशीजवळ दिवा लावलेला आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी कणकेचा दिवा लावायचा आहे, किंवा तुम्ही यामध्ये कणकेचा दिवा लावणं शक्य झालं नाही तर मातीचा लावला तरी देखील चालेल. जर तुम्हाला हे दोन्ही शक्य नसतील तर तुम्ही मग इतर धातूचा लावू शकता, परंतु शक्यतो कणकेचा किंवा मातीचा दिवा आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हे दिवे लावून झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या महामंत्राचा, बीजमंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे, जेणेकरून या ज्या लवंगा आपण ठेवलेल्या आहेत तर या लवंगा अभिमंत्रित होतील. त्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं देखील आपल्याला नामस्मरण करायचं आहे, बोलायचं आहे. आणि त्यानंतर श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला पठण होत नसेल तर श्रवण केलं तरी देखील चालेल. आणि नंतर हे सर्व पूजा झाल्यानंतर, हे श्रवण झाल्यानंतर, पठण झाल्यानंतर आपल्याला ही जी प्लेट आहे तर ही प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीला, भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे की ही मी जी सेवा आज केलेली आहे तर ही सेवा पूर्णत्वास जाऊ दे.
माझ्या घरावरती, माझ्या कुटुंबावर येणारी संकट, अडचणी, विघ्न दूर कर. माझ्या मुलांची प्रगती होऊ दे. जी काही आपल्या मनामध्ये इच्छा मनोकामना आहे तर ती बोलून दाखवायची आहे आणि पुन्हा एकदा ही प्लेट देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. त्यानंतर 2 लवंगा घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तुम्ही भीमसेनी कापराच्या वड्या जास्तीत जास्त घेतल्या तरी देखील चालू शकतील. आणि त्यानंतर आपल्या घरामधील जी नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये जर कोणते ग्रहदोष, वास्तुदोष, कलह जे आहे तर ते दूर करण्यासाठी या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत. याचा जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये धूर होईल आणि याच्या धुरामुळे घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि भीमसेनी कापराच्या सुगंधामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होईल. आणि यासाठी आपल्याला या वस्तू जाळायच्या आहेत. त्यानंतर दुसरा दिवस येतोय शुक्रवार. हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला सकाळी पुन्हा एकदा देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या लवंग आपण 5 ठेवलेल्या आहेत तर यामधील जी पहिली जी लवंग आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे, जो आपल्या घरामध्ये धन पैसा कमवून आणत आहे तर त्याच्या पाकिटामध्ये, पर्समध्ये आपल्याला 1 लवंग ठेवायचे आहे. एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवायचे आहे. आता हे बांधत असताना देखील याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही पुडी बांधून यांच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे. दुसरी जी लवंग आहे तर ती दुसरी लवंग आपली ज्या ठिकाणी तिजोरी असेल, ज्या ठिकाणी आपला पैसा ठेवत असो, धन ठेवत असो तर त्या ठिकाणी अशाच प्रकारे आपल्याला एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये, आणि जर कागदाच्या पुडीमध्ये जरी नाही बांधलं तर एखाद्या लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून पोटली करून ठेवली तरी देखील चालेल, परंतु अशाच प्रकारे आपल्याला ठेवायचे आहे, ज्यामध्ये अक्षदा, हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे. आणि अशा प्रकारे ही एखाद्या पुडीमध्ये किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून ज्या ठिकाणी पैसा आहे, तिजोरी आहे तर तिथं ठेवायचे आहे. तिसरी जी लवंग आहे तर ती लवंग आपल्या ज्या घरातील महिला आहेत तर त्यांच्या पर्समध्ये ठेवली तरी देखील चालेल. आणि जरी नाही ठेवली तरी देखील तुमच्या जर एखाद्या व्यवसाय असेल, नोकरी असेल, ज्या ठिकाणी तुम्ही कामधंदा करत असाल तर त्या ठिकाणी जर तुमच्या गल्ला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गल्ल्यामध्ये देखील अशाच प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे हळदी कुंकू अक्षता वाहून एक कागदाची किंवा पोटली बनवून तुम्ही ठेवू शकता. आता अशा प्रकारे या 3 लवंगा झाल्या. आता जी चौथ्या जे लवंग आहे आणि 5वी जी लवंग आहे तर ती चौथी लवंग आहे तर ती लवंग आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, कापड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. त्याच्यावरती ही लवंग ठेवायची आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि अशी ही पोटली बनवून आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे. आता राहिली 5वी लवंग. तर 5वी लवंग घेऊन आपली जिथं तुळशी माता आहे तर त्या तुळशी मातेची जी मुळाची माती आहे तर त्या मुळाशी आपल्याला 1 लवंग पुरून ठेवायची आहे. त्यावेळेला देखील लवंग पुरत असताना या लवंगावरती हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत आणि ही लवंग या तुळशीच्या मुळाजवळ आपल्याला पुरायची आहे. हे करत असताना तुळशी मातेला स्पर्श होणार नाही, धक्का लागणार नाही, अशा प्रकारे आपल्याला ही लवंग या तुळशी मातेच्या मुळाशी पुरायची आहे. त्यानंतर आपल्याला दररोज सकाळी संध्याकाळी या तुळशी मातेची पूजा करत असताना ज्या ठिकाणी आपण ही लवंग ठेवली आहे तर तिथं पूजा करायची आहे. देवघरातील देवांची पूजा करत असताना ही जी आपण पोटली ठेवलेली आहे एका लवंगीची, तिची पूजा करायची आहे, नाण्याची पूजा करायची आहे. आणि ह्या जो कर्ता पुरुष आहे ज्याच्या पर्समध्ये आपण ही लवंग ठेवलेली आहे तर ती लवंग कायमस्वरूपीच त्याच्या पॉकेटमध्ये ठेवून द्यायची आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला किंवा ती खराब झाली किंवा कोणतीही अडचण आली तरी देखील तुम्ही जो पुढच्या वेळी ज्या वेळेला गुरुपुष्यामृत योग अशाच प्रकारे येईल त्यावेळेला देखील तुम्ही अशाच प्रकारे उपाय केला आणि पुन्हा एकदा अशीच लवंग घेऊन आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवली तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे तुम्ही जर या लवंगाचा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय केला. आता ही लवंग आहे तर ही लवंग लक्ष्मी स्वरूप आहे आणि त्यामुळे तुम्ही जर या लवंगावरती हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या आणि या लवंगांची पूजा केली तर भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि त्यांच्यामुळं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आणि या ज्या लवंग आहेत तर या लवंगा आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही अगदी हा साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर केला तर तुमच्यावरती नक्कीच माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णूंचा कृपाशीर्वाद राहणार आहे आणि त्यांच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे. घरावरची सर्व विघ्न, संकट दूर होणार आहेत. आणि अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.